ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंना डिवचलंय। हाकेंनी जरांगेंवर जात चोरीचा आरोप लावलेला आहे। तुम्हाला मागासपणाचे डोहाळे लागलेत का? आता जातपात राहिली का, असा सवाल त्यांनी विचारला आहे। आता हे जातपात राहिले का? आता सगळे सोयरे राहिले का? आता पाटील शंभर कुणी क्षत्रिय काय राहिले का? आता पहिल्यांदा 11 विवाह जाहीर करा। एनडी पाटील बोलले होते, एनडी पाटील, स्वर्गीय एनडी पाटील, लग्न ठरवायची वेळ आली की शंभर कुणी क्षत्रिय आणि गावच्या सरपंच पदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी, आम्ही मागासवर्गीय। एनडी पाटील बोलले होते, मी नाही बरं का बोललो। अरे चोरानो, जात चोरानो, मागासपणाचे डोहाळे लागले तुम्हाला। तुमची गरिबी आली तर आमचा वेगळा व्यवसाय कधी स्वीकारला का? तरी चोर वगैरे कोणी नाही, तुम्हीच चोरली जात मग तसं म्हणल्यावर तुम्हीच काही गोष्टी चोरल्या। तुमचं आरक्षण कसं धनगर समाजाला आरक्षण मिळालं तेव्हा 4 वळीत मिळाले। 4 वळीचा GR आहे, त्यांना वेगळा प्रवर्ग केला त्यावेळी। अनेक जाती त्यांना या अशा GR प्रमाणे मिळाले, पण आम्ही कधी म्हणलो नाही आम्ही चोरी केली, यांनी काय केलं। तसा आमचा ओबीसी बांधवावर कुठला आक्षेप पण नाही, परंतु ओबीसीचे नेते असलेले हाके असतील, स्वयंघोषित नेते आहेत ते, हाके असतील, वाघमारे असतील, हे जाणून बुजून मराठा आणि ओबीसी वाद लावून त्यांचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी ते असं बोलतायत। त्याच्यामुळे त्यांच्या विधानाला आम्ही फार गंभीर घेत नाहीत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।